मनोज जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे। मराठा आरक्षणाचं वादळ मुंबईकडे सरकतं आहे आणि आता लोणावळ्यामध्ये दाखल होत आहे। मोर्चात लाखो मराठा कार्यकर्ते सध्या शिवाजीनगरमध्ये हा मोर्चा आहे आणि इथं त्यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे। जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जात आहे। त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने मराठा बांधव जमलेले आहेत। पुण्यातही त्यांचं मोठं स्वागत होतं आहे। अंतरवाली सराटीतून निघालेले मनोज जरांगे हे आता सध्या पुण्यातल्या शिवाजीनगर इथं पोहोचलेले आहेत। आज त्यांचा रात्रीचा मुक्काम हा लोणावळ्यामध्ये असणार आहे। 26 जानेवारीला ते मुंबईत धडकणार आहेत। पुण्यातून आपण हा मनोज जरांगेंचा मोर्चा लाईव्ह पाहतो आहोत। मोठ्या संख्येनं मराठा बांधव इथं जमलेले आहेत। त्यांचं मोठं स्वागत केलं जातं आहे। मला मोठा हार तिथं त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेला आहे। पुण्यातील शिवाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा हा मोर्चा दाखल झालेला आहे आणि त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जात आहे। मोठ्या संख्येनं मराठा बांधव इथं त्यांच्या स्वागतासाठी जमलेले आहेत। आज त्यांचा मुक्काम हा लोणावळ्यामध्ये असणार आहे। तर पूर्वी शिवाजीनगरमध्ये त्यांचं हे भव्य दिव्य स्वागत केलं जात आहे। भला मोठा हार त्यांच्या स्वागतासाठी इथं लावण्यात आलेला आहे। भगव्या टोप्या आणि भगवे झेंडे हातात घेऊन मराठा बांधव मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आणि प्रत्येक मुक्कामावरून त्यांच्याबरोबर आणखी मोठ्या संख्येने मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। हा सगळा मोर्चा हे मराठा आंदोलनाचं वादळ मुंबईत धडकणार आहे 26 जानेवारीला। त्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी हा मोर्चा काढलेला आहे। मुंबईकडे येताना आता पुण्यातील शिवाजीनगरमध्ये हा मोर्चा दाखल झालेला आहे आणि तिथं मनोज जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, शिवाजीनगरमध्ये आता जरांगेंचा मोर्चा दाखल झालेला आहे, काय अधिक माहिती? खरं तर पुण्यात पोहोचायला म्हणजे पुण्यातनं खराडीतनं निघून त्या वाघोलीतनं निघून शिवाजीनगरमध्ये पोहोचायला संध्याकाळ झालेली आहे। असं असतं तरी इथे मोठ्या संख्येनं म्हणजे अशी गर्दी पाहतोय आतापर्यंत। नवनवीन विक्रम या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्ताने किंवा आंदोलनाच्या निमित्ताने प्रस्थापित होत आहेत। तर तेच दृश्य इथं बघायला मिळतं। पुण्याच्या संचेती हॉस्पिटल चौकामध्ये मनोज जरांगे पाटील पोहोचलेत आणि आता त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। या चौकामध्ये स्वराज्य पक्षाचं कार्यालय आहे, त्याच्यामध्ये संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाचं कार्यालय आणि त्या स्वराज्य पक्षातर्फे मनोज जरांगे यांचं इथे स्वागत होत आहे। हा भला मोठा हार ट्रेनवरती लावलेला आहे आणि तो हार इथे मनोज जरांगे पाटील यांना त्या हाराच्या माध्यमातून त्यांचं स्वागत केलं जात आहे। ते अभिवादन करतायत। लोक देखील मोठ्या संख्येने जे जमलेले आहेत ते आपल्या मोबाईलमध्ये त्यांचा फोटो त्यांचा व्हिडिओ काढण्याच्या प्रयत्नात आहेत आणि मोठी घोषणाबाजी बराच तास 2 तास या ठिकाणी सुरू आहे। याच मार्गावरून पुण्यातनं ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या जात असतात, त्यावेळी देखील अशाच पद्धतीची गर्दी किंवा एका मागून एक येणाऱ्या दिंड्या आपण पाहत असतो। यावेळी मात्र हे दिंडीचं स्वरूप नाही तर मोर्चाचं स्वरूप आहे आणि तो जोश या ठिकाणी आपल्याला या मोर्चामध्ये दिसतोय। आरक्षणाच्या मागणीसाठी हे आंदोलन आहे। एकच मिशन मराठा आरक्षण अशी घोषणा देत हे सगळे मराठा समाज बांधव मराठा समाज हा मुंबईच्या दिशेने निघालाय। शिवाजीनगर इथल्या संचेती हॉस्पिटल चौकातलं हे दृश्य आहे। तिथे स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते मनोज जरांगे यांचं स्वागत करतायत। रंजय जाधव आपल्याला तिथे दिसत आहेत जे मनोज जरांगे यांना मला वाटतं काहीतरी पेट किंवा तलवार पेट देत असल्याचं दिसतंय। अपेक्षा असं आहे की ते ठिकाणी लोक मनोज जरांगे यांना थांबून
दोन शब्द बोलण्याची विनंती करत असतात. तसंच इथेही विनंती केली जात आहे किंवा केली असावी. भगवत मनोज जरांगे बोलतायत का? आता आपण पाहतो आहोत की गाडीवरती मनोज जरांगे उभे राहिलेले आहेत. खाली त्यांच्या सभोवताली असलेला हा मोठा जनसमुदाय लहान मोठे मनोज जरांगे यांनी ती तलवार हातात घेऊन जसं मी म्हटलं की स्वराज्य पक्षातर्फे त्यांना तलवार भेट देण्यात आली आहे. ती तलवार त्यांनी हातामध्ये घेऊन अभिवादन केलेलं आहे. हे अभिवादन स्वीकारून मनोज जरांगे पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ होतील. तिथून पुढचा टप्पा म्हणजे गणेश किल्ला मार्ग म्हणजे पुणे विद्यापीठ सांगली मार्गे डांगे चौकामध्ये आणि पिंपरी चिंचवडच्या हद्दीमध्ये ते जाणार आहे. ते देखील अशाच पद्धतीने स्वागताची तयारी केलेली आहे. सकाळपासून लोक थांबलेले आहेत आणि जमेल त्या वाहनानं लोक या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. आणि याशिवाय पुणेकर नागरिक किंवा मराठा समाज बांधव जे आहेत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळ्या समाजाचे लोकही या मोर्चाचं स्वागत करतायत. मोर्चाला शुभेच्छा देण्यासाठी म्हणून येत आहेत किंवा काही लोक असते मदत करण्यासाठी म्हणून किंवा काही खाण्यापिण्याच्या वस्तू देण्यासाठी म्हणून बराच काळ हा मोर्चा असा चालणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचायला बहुधा रात्र होईल आणि त्यानंतर मुक्कामाचं ठिकाण लोणावळा आहे तिथे पोहोचायला कदाचित पहाटच होईल. नक्कीच असे संपर्कात राहा अरुण मेहत्रे. आपण पाहतो आहोत मनोज जरांगे यांचा हा मोर्चा इथं पोहोचलेला आहे. गाडी फिरली आता